कोराडी महादुला मंडळाच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले, तर हातात तिरंगा घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांसोबत रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवला। देशाची एकात्मता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाची भावना युवकांच्या मनात रुजवण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅली दरम्यान देशभक्तीवर वातावरण पाहायला मिळाले, तर यावेळी बावनकुळे यांनी भारत आजही हातात तिरंगा घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा अभिमान व्यक्त केलाय। युवकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। रॅलीत विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या देशामध्ये, भारत देशामध्ये सर्व गावामध्ये, सर्व शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन होत आहे आणि देशातले, महाराष्ट्रातले, आज कामठीमधले, कोराडीमधले, महादुल्यामधले सर्व युवा या ठिकाणी एकवटले। उद्याचा 15 ऑगस्ट हा ऐतिहासिक होईल। संपूर्ण घरामध्ये तिरंगा ध्वजाचा आज घरावर तिरंगा ध्वज फडकलेले आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या एकात्मतेचं, अखंडतेचं, या राष्ट्रप्रेमाचं आमचं हे प्रतीक तिरंगा ध्वज आज संपूर्ण जगातला सर्वात उंच ध्वज व्हावा ही अपेक्षा, ही भावना आमच्या युवांची आहे। महाराष्ट्र देश, भारत देश विकसित व्हावा आणि जगातलं सर्वात समृद्ध देश हा भारत देश व्हावा हीच भावना घेऊन आमचे युवा आज घराबाहेर निघालेले आहेत। घराघरातून तिरंगा रॅलीच्या माध्यमातून कुठेतरी तरुणांमध्ये देशप्रेम अजून जागृत होत आहे। या सगळ्या भावनेतून मोठ्या प्रमाणात आमच्या देशातला प्रत्येक घरातला तरुण हा राष्ट्रप्रेमाकरता, राष्ट्रभक्तीकरता आपलं संपूर्ण न्यौछावर करायला तयार आहे। स्वातंत्र्यापूर्वी हीच भावना होती, स्वातंत्र्यानंतर हीच भावना आहे। युवा हा देशाकरता, देशहिताकरता आपलं सर्वस्व द्यायला तयार आहे। 1992 ला हा तिरंगा ध्वज घेऊन या ठिकाणूनच मी पहिली तिरंगा रॅली काढली होती आणि आज जवळपास 34 वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा तिरंगा ध्वज घेऊन हा तिरंगा, भारत देशाचा तिरंगा अभिमानाने, डौलाने या ठिकाणी उंच उंच होत जात आहे। आपला भारत देश प्रगती करताय, तिरंगा ध्वजच घेऊन भारत देश प्रगती करताय याचा मला विश्वास आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।